नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरती तांत्रिक घटक सर्व प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये एकूण आपण 40 प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर बघा, सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न, आयमेरिया परजीवीमुळे कोंबड्यांना पावसाळ्यात खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? आयमेरिया परजीवीमुळे, तर तो रोग कोणता आहे? कोक्सीडिओसिस. ऑप्शन क्रमांक 3 कोक्सीडिओसिस. तर बघा, हा जो रोग आहे तर याला रक्तगुण असे देखील म्हटले जाते आणि याचा कारक कोण आहे? आयमेरिया परजीवी. याचबरोबर इकोलाई जो आहे यालाच काय म्हटले जातं? जंतू संसर्ग. यामध्ये काय होते तर कोंबड्यांमध्ये खाद्यांचे योग्य पचन होत नाही, याचबरोबर कोंबड्यांचे वजन या ठिकाणी घटते. यानंतर जो CRD आहे तर यालाच हवेच्या पिशवीचा रोग असे देखील म्हटले जाते आणि हा एक श्वसन संस्थेचा गंभीर विकार आहे. याच्यावर उपचार जर पाहिला तर कोंबड्यांना काय देतात? टायलोसिन. काय देतात? टायलोसिन हे औषध या ठिकाणी दिले जाते कोंबड्यांना. तर बघा, आयमेरिया परजीवीमुळे कोंबड्यांना पावसाळ्यात कोणता रोग उद्भवतो? कोक्सीडिओसिस. याचबरोबर या व्हिडिओची जी PDF फाईल आहे तर ही मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देईन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न, केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था म्हणजे CIFT, त्यालाच काय म्हटले जाते? द सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी, म्हणजेच केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था. तर या संस्थेचे मुख्यालय जे आहे, हेडक्वार्टर, तर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर कुठे आहे? तर हे आहे कोचीमध्ये, म्हणजेच केरळमध्ये. ऑप्शन क्रमांक 2. याची स्थापना कधी करण्यात आली होती? CIFTची 1954 मध्ये. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर माशांविषयी या ठिकाणी माहिती विचारलेली आहे. तर मत्स्य उत्पादनासाठी जी क्रांती होती त्याला काय म्हटलं जाते? ब्ल्यू रिव्होल्यूशन, म्हणजेच काय? नील क्रांती. याची सुरुवात कोणत्या योजनेत करण्यात आली होती? तर 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तर बघा, नील क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर अरुण कृष्णन. तर बघा, माशांमध्ये आढळणारे जीवनसत्व कोणते आहेत? तर ते आहे जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ड. तर ही जीवनसत्वे माशांमध्ये आढळतात. याचबरोबर देशात सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादन करणारे राज्य आहे ते म्हणजे कोणते? तर ते आहे गुजरात राज्य. तर बघा, देशामध्ये सागरी मत्स्य उत्पन्नामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? तर तो लागतो 4था क्रमांक. कितवा? 4था क्रमांक. आणि महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्यातील सर्वाधिक मत्स्य उत्पादन करणारा जिल्हा आहे तो म्हणजे कोणता? तर तो आहे भंडारा जिल्हा. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोणता जिल्हा आहे? भंडारा जिल्हा. यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कीटकनाशकाचा समावेश आंतरप्रवाही कीटकनाशकात करता येईल? आंतरप्रवाही कीटकनाशक. तर बघा, या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे मोनोक्रोटोफॉस, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणजे काय? तर हे जे कीटकनाशक असते तर हे जेव्हा फवारले जाते तेव्हा संपूर्ण झाडामध्ये ते पसरते. त्यानंतर अशा झाडातील जे हरितद्रव्य असते तर हे हरितद्रव्य जेव्हा रस शोषक किडी असतात तर या किडीद्वारे शोषले जाते, तेव्हा त्या किडींच्या शोषनलिका ज्या असतात तर यामधून कीटकनाशक त्यांच्या शरीरात प्रवेश करतात आणि या शोषनलिका या ठिकाणी काय होतात? तर ब्लॉक होतात आणि या शोषनलिका ब्लॉक झाल्याने किडी मरून जाते आणि अशा प्रकारे हे आंतरप्रवाही कीटकनाशक आपले कार्य करते. म्हणून या ठिकाणी आंतरप्रवाही कीटकनाशकामध्ये समावेश कोणाचा करता येईल? मोनोक्रोटोफॉस. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणाऱ्या माती धुपीस काय म्हटले जाते? पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणारी मातीची धूप त्याला काय म्हटले जाते? शिंतोडी धूप. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, सालकाढीत जी धूप आहे तर ही कमी उताराच्या जमिनीवर निर्माण होणारी एक धूप आहे. यामध्ये काय होते तर जमिनीवरचा मातीचा जो पातळ थर असतो, पातळ थर, मातीचा पातळ थर, त्यालाच काय म्हटले जाते? साल असे देखील म्हटले जाते. आणि पावसामुळे काय होते? पावसाच्या पाण्यामुळे हा जो पातळ थर आहे तर या थरामधील जे मातीचे कण असतात तर हे नकळत नष्ट होतात आणि या थरातील मातीचे लहान लहान कण हे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात आणि अशा जमिनीची काय होते? या ठिकाणी उत्पादन क्षमता कमी होते. तर अशा धुपीला काय म्हटले जाते? सालकाडी धूप. त्यानंतर अजून एक महत्त्वाची धूप आहे ती म्हणजे कोणती? ओघळपाडी धूप. तर ही सालकाडी धुपीची पुढची स्टेप आहे, पुढची धूप आहे, पुढच्या धुपीची स्थिती.
यामध्ये काय होते की जमिनीवरून पावसाचे पाणी वाहत असताना जमिनीमध्ये लहान सहान ओघळी पडू लागतात. कोणत्या? ओघळी पडू लागतात. म्हणून या धुपीला काय म्हटले जाते? ओघळपाडी धूप असे देखील म्हटले जाते. आणि प्रथम पडणारी जी लहान खळ असते तरी कालांतराने मोठी होते आणि अशा अनेक ओघळी जमिनीवर पडतात. यामुळे या धुपीला काय म्हटले जाते? ओघळपाडी धूप असे म्हटले जाते. तर बघा, पावसाच्या पाप पडणाऱ्या थेंबामुळे होणाऱ्या माती धुपीस काय म्हटले जाते? शिंतोडी धूप. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सीताफळ या पिकाचा टिंबटिंब हा वाण प्रसारित केलेला आहे. तर कोणता सीताफळाचा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला आहे? तो वाण आहे फुले जानकी. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, अहमदनगर जिल्ह्यामधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही एक सीताफळाची जात आहे. कोणती? फुले जानकी. याचे वैशिष्ट्य काय असते? तर ही एक संकरित जातीची सीताफळ आहे जे इतर जातीपेक्षा 425 ग्रॅम मोठे असते. किती? 425 ग्रॅम. याचे सीताफळाविषयी जर आपण माहिती पाहिली तर सीताफळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? नाव तुम्ही लक्षात ठेवा, एनोना स्क्वामोसा. एनोना स्क्वामोसा. यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? कस्टर्ड ॲपल असे देखील याला म्हटले जाते सीताफळानं. आणि सीताफळ हे कोरडवाहू फळ आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणता रोग? भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर केला जातो? तर बघा, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर केला जातो. कशाचा? बोर्डो मिश्रण. तर यामध्ये बघा, पिकांवर पडणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे प्रभावी काय आहे? तर हे आहे बुरशीनाशक. काय आहे? बुरशीनाशक. तर बघा, यामधले घटक काय असतात? तर निळे स्फटिकयुक्त मोरसूद, त्यानंतर कळीचा चुना आणि पाणी याचे मिश्रण या ठिकाणी बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी वापरले जाते. तर बघा, विविध भाजीपाला याचबरोबर फळभाजी या पिकांचे बोर्डो मिश्रणाच्या वापराने प्रभावी रोग नियंत्रण केले जाते. उदाहरणार्थ बघा, वांगी, मिरची, बटाटा, टोमॅटो, कोबी, वाटाणा इत्यादी पिकांवरील जे रोग असतात, करपा, भुरी याचबरोबर जीवाणूजन्य करपा, अशा विविध रोगांच्या नियंत्रणासाठी काय असा वापर केला जातो? बोर्डो मिश्रणाचा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे? आरती प्रभू. ऑप्शन क्रमांक 3 आरती प्रभू. तर बघा, खानोलकर यांचे पूर्ण नाव काय आहे? चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. तर हे एक मराठी लेखक होते. त्यांनी आरती प्रभू या नावाने आणि स्वतःच्या नावाने गद्य लिहिले. आरती प्रभू या नावाने त्यांनी काय लिहिले? काव्य. आणि स्वतःच्या नावाने काय लिहिले? गद्य लिहिले. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर त्यांच्या 1978 मध्ये एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता. तो म्हणजे कोणता? नक्षत्राचे देणे. तर या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला होता. आणि त्यांचे इतर जर आपण काव्यसंग्रह पाहिले ते कोणते आहेत? तर ते आहेत जोगवा हा एक काव्यसंग्रह आहे त्यांचा. याचबरोबर त्रिशंक ही त्यांची कादंबरी आहे. त्रिशंक. याचबरोबर पाषाण पालवी ही देखील त्यांची कादंबरी आहे. अजून एक महत्त्वाची कादंबरी ती म्हणजे कोणती? पिशाच्च. कोणती? पिशाच्च. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. ऑप्शन क्रमांक 3 आरती प्रभू. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. तर 14वे रत्न दाखवणे. 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय? खूप मार देणे किंवा खूप चोप देणे असे देखील त्याला म्हटले जाते. म्हणजेच चांगला समाचार घेणे, इंगा दाखवणे, चोप देणे. तरी 14वे रत्न दाखवणे या वाक्यप्रचाराचे अर्थ आहे. ऑप्शन क्रमांक 3 खूप मार देणे म्हणजे काय? 14वे रत्न दाखवणे. पुढचा प्रश्न, जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी टिंबटिंब यांनी इसवी सन 1944 मध्ये समता मंचाची स्थापना केली. समता मंच. तर कोणी केली होती स्थापना? महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक 3 महर्षी कर्वे. तर बघा, महर्षी कर्वे यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता निवारणासाठी 1 जानेवारी
1944मध्ये समता मंचाची स्थापना केली. त्याचा उद्देश काय होता? त्यामागे महर्षी कर्वे यांचा उद्देश काय होता? तर जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करणे. तर बघा, हा जो संघ आहे समता मंच, तर या समता मंचातर्फे मानवी समता हे वृत्तपत्र देखील सुरू करण्यात आले होते. याचबरोबर महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह मंडळीची स्थापना कधी केली होती? 31 डिसेंबर 1893 कुठे केली होती? वर्धा या ठिकाणी. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कुठे केली? पुणे या ठिकाणी. कधी केली? 14 जून 1896. त्यानंतर महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी पुणे या ठिकाणी कधी केली? 4 मार्च 1907. कुठे? पुणे या ठिकाणी महिला विद्यालय. निष्काम कर्म मठाची स्थापना त्यांनी कधी केली? 1910. याचबरोबर महर्षी कर्वे यांच्या जे आत्मचरित्र आहे त्याचे नाव काय आहे? आत्मवृत्त. काय आहे? आत्मवृत्त. इंग्लिशमध्ये कोणते आहे? लुकिंग बॅक. काय आहे नाव? लुकिंग बॅक. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 महर्षी कर्वे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 1822 खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. या सोसायटीची स्थापना केली जगन्नाथ नाना शंकर शेट यांनी. ऑप्शन क्रमांक 2. तर स्थापना कधी करण्यात आली? 21 ऑगस्ट 1822 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. तर बघा, शिक्षण प्रसारासाठी स्थापन झालेली ही भारतातील पहिलीच संस्था होती. याचबरोबर अजून एक संस्था आहे, ती म्हणजे कोणती? बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? 26 ऑगस्ट 1852. तर बॉम्बे असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष कोण होते? नाना शंकर शेट. तर बघा, बॉम्बे असोसिएशन ही जी संस्था होती, तर ही संस्था स्थापन करण्यामागे काय हेतू होता? त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. याचबरोबर मुंबईमध्ये जगन्नाथ नाना शंकर शेट यांनी मराठी नाटकासाठी नाट्यसंग्रह एक बांधले होते. त्या नाट्यसंग्रहाचे नाव काय होते? बादशाही नाट्यसंग्रह. बादशाही नाट्यसंग्रह हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न क्रमांक 11. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वर्तमानपत्र केव्हा सुरू केले होते? दर्पण हे वर्तमानपत्र कधी सुरू केले होते? 1832. तर बघा, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वर्तमानपत्र 6 जानेवारी 1832 सुरू केले होते. आणि दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होते. तर 8 वर्षांपेक्षा अधिक काळ बाळशास्त्री जांभेकर हे या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केले होते. दर्पण हे जे वृत्तपत्र आहे, तर हे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये प्रसिद्ध होत होते. तर दर्पणचा शेवटचा अंक कधी प्रसारित झाला होता, प्रकाशित झाला होता? तर 26 जून 1840. याचबरोबर अजून एक मासिक आहे, एक महत्त्वाचे मासिक. त्या मासिकाचे नाव आहे दिग्दर्शन. काय आहे? दिग्दर्शन. तर बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी दिग्दर्शन नावाने मराठीतील पहिले मासिक कधी सुरू केले? 1840. याचबरोबर बाळशास्त्री जांभेकर यांनी 1847 पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमाला देखील सुरू केली होती. कोणती? वसंत व्याख्यानमाला. पुढचा प्रश्न. वेव्हेल योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? वेव्हेल योजना. तर ही योजना सुरू करण्यात आली होती 1945. तारीख जर पाहिली तर 14 जून 1945 या रोजी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी ही योजना तयारी केली होती, पण ही योजना काही कारणास्तव अपयशी ठरली. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे 1945. याचबरोबर बघा, 1942 एक योजना आली होती, ती म्हणजे कोणती? क्रिप्स योजना. त्यानंतर 1946 आली होती कोणती? कॅबिनेट मिशन प्लॅन. कॅबिनेट मिशन प्लॅन. आणि 1947 कोणती योजना? माउंट बॅटन योजना. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये मुख्यमंत्र्यांचे अधिकार व कर्तव्य नमूद करण्यात आलेली आहेत?
तर कोणत्या अनुच्छेदामध्ये? अनुच्छेद 167. ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 167. तर बघा, मुख्यमंत्र्याचा जो कालावधी आहे हा घटनेने निश्चित केलेला नाही. मुख्यमंत्री हे राज्यपालाची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात, मात्र राज्यपाल मुख्यमंत्र्याला आपल्या मर्जीप्रमाणे पदावरून दूर करू शकत नाही. तर बघा, एखादा मुख्यमंत्री जोपर्यंत विधानसभेमध्ये बहुमताचे समर्थन असते त्या मुख्यमंत्र्याला तोपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. मुख्यमंत्र्यांची जी कर्तव्य आहेत तर ही घटनेच्या अनुच्छेद 167 मध्ये देण्यात आलेले आहेत. त्यांचे जे कर्तव्य जर आपण पाहिली तर उदाहरणार्थ राज्याच्या कारभाराच्या प्रशासनाशी संबंधित मंत्रिमंडळाचे जे सर्व निर्णय आणि विधिमंडळाचे सर्व प्रस्ताव राज्यपालाला पाठवणे हे मुख्यमंत्र्याचे काय आहे? कर्तव्य आहे. अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी राज्यपालाला सल्ला देणे हे देखील मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे. उदाहरणार्थ राज्याचा महाधिवक्ता, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य इत्यादी. म्हणून या ठिकाणी बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 167 मध्ये मुख्यमंत्र्यांचे अधिकार आणि कर्तव्ये यांच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केल्यास विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस देण्यात आलेला आहे? तर कोणत्या अनुच्छेदानुसार? अनुच्छेद 169. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, राज्य विधान परिषद हे भारतातील राज्यांमधील कोणते सभागृह आहे? तर हे आहे वरिष्ठ सभागृह. कोणते? राज्य विधान परिषद. तर बघा, सध्या देशामधील एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. ती राज्य कोणती? पहिले आहे आंध्र प्रदेश, त्यानंतर आहे कोणते? तेलंगणा, त्यानंतर आहे उत्तर प्रदेश, चौथा आहे बिहार, पाचवा आहे आपले महाराष्ट्र आणि 6वे आहे ते म्हणजे कर्नाटक. तर अशा 6 राज्यांमध्ये, सध्या देशामधील 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. तर राज्यातील विधान परिषद नष्ट करणे किंवा ते निर्माण करणे याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला. तर राज्य विधिमंडळाचे 2 सभागृह आहेत, ती म्हणजे कोणती? विधान परिषद आणि विधानसभा. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर अनुच्छेद 169. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती? कोणत्या वर्षी? 1897 मध्ये. ऑप्शन क्रमांक 1. कोणत्या ठिकाणी? तर बेलूर या ठिकाणी. बेलूर कुठे आहे? कोलकाता या ठिकाणी. कधी केली होती? 1897 मध्ये. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय? नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. तर याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची माहिती ती म्हणजे 1890 मध्ये राजा अजित सिंग खत्री यांनी विवेकानंद हे नाव स्वामी विवेकानंद यांना दिले होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजे 12 जानेवारी. तर हा दिवस राष्ट्रीय योग दिन म्हणून देखील साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांची जर ग्रंथ संपदा जर आपण पाहिली तर त्यांचे ग्रंथ आहेत ते म्हणजे आय एम सोशलिस्ट, याचबरोबर आहे प्रबुद्ध भारत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? तर कोणी दिली होती? दुसरा मुघल सम्राट अकबर याने. तर बघा, तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न आहे की राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या वर्षी केली होती? पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक खालीलपैकी कोणती बनली आहे? लक्षद्वीपमध्ये प्रथम शाखा उघडणारी खाजगी बँक ती म्हणजे कोणती आहे? ती आहे HDFC बँक. ऑप्शन क्रमांक 2. कोणती बँक? HDFC बँक. तर बघा, HDFC बँकेचा लक्षद्वीपमध्ये शाखा उघडण्यामागे काय उद्देश आहे? तर वैयक्तिक बँकिंग आणि डिजिटल बँकिंग सोल्युशनवर लक्ष केंद्रित करून विविध प्रकारच्या सेवा प्रदान करून लक्षद्वीपमधील बँकिंग पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. तर HDFC बँकेने लक्षद्वीपमधील कवरत्ती बेट, कोणते? कवरत्ती बेटावर ही पहिली आपल्या बँकेची शाखा उघडलेली आहे. तर बघा, HDFC बँकेचे CEO सध्या कोण आहेत? शशीधर जगदीशन. HDFC बँकेची स्थापना कधी झाली होती?
ऑगस्ट 1994 HDFC बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न, बहुरूपी हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे? तर हे आहे चिंतामणराव कोल्हटकर यांचे आत्मचरित्र. चिंतामणराव कोल्हटकर. तर चिंतामणराव कोल्हटकर हे एक मराठी रंगमंच अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि नाटककार होते. तर एकदा काय झाले होते की जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना म्हणजे चिंतामणराव कोल्हटकर यांना बहुरूपी म्हणजे अनेक रूपे असलेला असे म्हटले होते, जे कोल्हटकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रासाठी शीर्षक म्हणून वापरले होते. काय? बहुरूपी. पुढचा प्रश्न, बायोगॅस हे एक उत्कृष्ट इंधन आहे कारण त्यामध्ये टिंबटिंब 75% पर्यंत असते. तर काय असते? मिथेन. बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण किती असते? 75%. याचबरोबर 25% काय असतो बायोगॅसमध्ये? कार्बन डायऑक्साईड. तर बायोगॅसची निर्मिती जर पाहिली आपण तर सेंद्रिय पदार्थ वापरून केली जाते, जी ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये विनॉक्सी परिस्थितीमध्ये जीवाणूंच्या मदतीने विघटित करून बायोगॅसची निर्मिती केली जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे सिक्कीम हे भारताचे एक पूर्ण राज्य बनले? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे? तर 36वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली होती? 1975 तर बघा, सिक्कीमला पूर्वी जी 35वी घटना दुरुस्ती झाली होती 1974 तर या घटना दुरुस्तीद्वारे सहयोगी राज्य म्हणजेच असोसिएटेड स्टेट म्हणून दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर 36वी घटना दुरुस्ती झाली 1975 आणि या घटना दुरुस्तीद्वारे सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर बघा 2014 आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा हे 29वे राज्य निर्माण करण्यात आले आणि त्यानंतर 2019 जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आली. आणि अशी एकूण आपल्या देशामध्ये किती राज्य आहेत? 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत? तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पुढचा प्रश्न आहे 21व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेत कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला? तर 21वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? 1967 आणि या 21व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला? तर सिंधी भाषेचा. ऑप्शन क्रमांक 3. तर भारतीय राज्यघटनेतील 8वी जी परिशिष्ट आहे तर यामध्ये किती भाषा आहेत? एकूण 22 भाषा. मूळ राज्यघटनेमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषा होत्या? तर 14 भाषा होत्या आणि त्यानंतर कालांतराने घटना दुरुस्तीद्वारे एकूण 8 भाषाचा यामध्ये समावेश करण्यात आला आणि अशा एकूण सध्या किती भाषा आहेत? 22 भाषा. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात वंदे मातरम प्रथमच गायले गेले होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात वंदे मातरम हे गीत प्रथमच गायले गेले होते? तर कोणत्या अधिवेशनात? तर 1896चे अधिवेशन कुठे भरले होते? तर ते भरले होते कोलकाता या ठिकाणी आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? रहमतुल्ला एम सयानी. तर या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत गायण्यात आले होते. कोणी गायले होते? रवींद्रनाथ टागोर यांनी. लिहिले कोणी होते? बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी. कधी? 1874. याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसविषयी जर माहिती पाहिली तर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885 पहिले अध्यक्ष कोण होते? WC बॅनर्जी, वेमेशचंद्र बॅनर्जी. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर 1896चे कलकत्ता अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळक यांनी टिंबटिंबमध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा केली होती. तर बघा, लोकमान्य टिळक यांनी 1916 होम रूल लीगची स्थापना केली होती. कोणत्या ठिकाणी? बेळगाव या ठिकाणी. तारीख जर पाहिली तर 28 एप्रिल 1916 बेळगाव या ठिकाणी लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती आणि याच ठिकाणी त्यांनी एक घोषणा दिली होती, ती म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
याचबरोबर लोकमान्य टिळक यांनी गणपती उत्सवाची सुरुवात कधी केली? 1893 मध्ये, आणि शिवाजी उत्सवाची सुरुवात 1895 मध्ये. याचबरोबर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 2 महत्त्वाच्या वृत्तपत्रांची देखील सुरुवात केली होती. ते म्हणजे कोणते? केसरी हे वृत्तपत्र आणि दुसरे म्हणजे मराठा हे वृत्तपत्र. तर मग केसरी वृत्तपत्र सुरुवात कधी केली होती? 4 जानेवारी 1881 मध्ये. आणि हे मराठा हे वृत्तपत्र कधी सुरू केले होते? 2 जानेवारी 1881 मध्ये. लोकमान्य टिळकांची जर महत्त्वाची पुस्तके पाहिली तर ती आहेत कोणती? आर्टिक होम इन द वेदास, याचबरोबर गीता रहस्य. कोणते आहे? गीता रहस्य. तर हे जे लोकमान्य टिळक यांचे पुस्तक आहे, तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न आहे की गीता रहस्य हे पुस्तक लोकमान्य टिळकांनी कोठे लिहिले होते? कोणत्या ठिकाणी लिहिले होते? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्सपासून द्यायचे आहे. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट डू वी वॉन्ट? व्हॉट डू वी वॉन्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत? एम.एन. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय. ऑप्शन क्रमांक 1. यांची जर इतर पुस्तके पाहिली तर इंडिया इन ट्रान्झॅक्शन, द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स ही देखील पुस्तके कोणाची आहेत? एम.एन. रॉय यांची. अरविंद घोष यांची पुस्तके जर पाहिली तर ती कोणती आहेत? द मदर. याचबरोबर अजून कोणते आहे? द लाईफ डिवाइन, द लाईफ डिवाइन. याचबरोबर एम.ए. जिन्ना यांची जर पुस्तके पाहिली तर ते कोणते आहेत? द रेसिडेन्स ऑफ मुस्लिम सेपरेटिझम इन ब्रिटिश इंडिया. राजेंद्र प्रसाद जर यांची पुस्तके पाहिली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे आहे पुस्तक, ते म्हणजे कोणते? इंडिया डिवायडेड. याचबरोबर द युनिटी ऑफ इंडिया, द युनिटी ऑफ इंडिया. याचबरोबर अजून कोणते आहे? सत्याग्रह इन चंपारण्य. मॅन बघा, व्हॉट डू वी वॉन्ट या पुस्तकाचे लेखक कोण? एम.एन. रॉय. पुढचा प्रश्न क्रमांक 24. टिंबटिंब वेद हा 4 वेदांपैकी सर्वात लहान हिंदू परंपरेत दैवी स्थान असणारा राग आणि मंत्रांचा एक संग्रह आहे. तर तो वेद कोणता आहे? सामवेद. ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, सामवेदामध्ये एकूण श्लोक किती आहेत? 1549 श्लोक. तर बघा, सामवेद हा 4 वेदांपैकी सर्वात लहान आणि राग आणि मंत्रांच्या संग्रहासाठी ओळखला जातो. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे एक महत्त्वपूर्ण योगदान आहे. याचबरोबर ऋग्वेद जो आहे तर हा 4 वेदांमधील सर्वात प्राचीन वेद आहे आणि सर्वात महत्त्वाचा वेद आहे. यामध्ये एकूण 10 मंडले आणि 1028 सूक्ते आहेत. यामधील प्रमुख देवता कोणते आहे? ते आहे इंद्र देवता. याचबरोबर जो यजुर्वेद आहे तर यामध्ये विविध हेतूंसाठी मंत्र आणि मोहकांचा समावेश आहे. यजुर्वेद जो आहे तर यामध्ये कर्मकांड आणि यज्ञ करायच्या ज्या सूचना आहेत ते यामध्ये दिलेले आहेत. याचबरोबर अथर्ववेद हा जो वेद आहे अथर्ववेद, त्यामध्ये विविध हेतूंसाठी मंत्र आणि मोहकांचा समावेश आहे. याचबरोबर अथर्ववेदामध्ये रोगांवरील उपचार यांची देखील माहिती देण्यात आलेली आहे. म्हणून बघा, या प्रश्नाचे उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 सामवेद. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रथम जैन सभेचे आयोजन करण्यात आले होते? तर कोणत्या ठिकाणी? पाटलीपुत्र. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, पहिली जैन सभा इसवी पूर्व 300 मध्ये जे सध्याचे पटना आहे त्यालाच काय म्हटलं जाते? पाटलीपुत्र. तर या ठिकाणी आयोजित केली होती. चंद्रगुप्त मौर्य यांच्या कार्यकाळामध्ये ही बैठक झाली होती. अध्यक्ष कोण होते? तर ते होते स्थूलभद्र. आणि पहिल्या जैन सभेमध्ये जैन धर्म हा दिगंबर आणि श्वेतांबर या 2 भागामध्ये विभागला गेला होता. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पाटलीपुत्र. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल अपकर्ष. यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? अपयश. अबोल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तो म्हणजे वाचाळ.
आणि निर्णायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तो म्हणजे अनिर्णित. अनिर्णित. पुढचा प्रश्न, दिलेल्या उदाहरणातून अव्ययीभाव समासाचे योग्य उदाहरण ओळखा. अव्ययीभाव समास. तर बघा, अव्ययीभाव समास म्हणजे काय, तर ज्या समासात पहिला शब्द कसा असतो, मुख्य शब्द असतो आणि व त्याचा तयार झालेला जो सामासिक शब्द असतो तर त्यांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो. त्यालाच काय म्हटले जाते, अव्ययीभाव समास. उदाहरणार्थ, प्रतिक्षण म्हणजे काय, प्रत्येक क्षणाला. आजन्म म्हणजे काय, जन्मापासून. याचा विग्रह कसा होतो, जन्मापासून. तर बघा या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आमरण. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, आमरणचा विग्रह कसा होतो, मरेपर्यंत. तर आमरण हा सामासिक शब्द व आहे आ. तर हा संस्कृत भाषेतील उपसर्ग लावून तयार झालेला आहे, म्हणून आमरण हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 4 आमरण. पुढचा प्रश्न आहे, धनुष्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. तर धनुष्य शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे तो म्हणजे कोदंड. ऑप्शन क्रमांक 3. अजून धनुष्य शब्दाचे समानार्थी शब्द ते म्हणजे कोणते आहेत, साप आहे, त्यानंतर धनु आहे, कार्टिन देखील आहे, अजून कोणता आहे, कमठा. म्हणजेच काय, धनुष्य. पुढचा प्रश्न, ब्रेटन वुड्स ट्विन्स म्हणून खालीलपैकी कोणत्या एका जोडीला ओळखले जाते. तर ती जोडी आहे कोणती, IMF आणि जागतिक बँक. म्हणजेच काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आणि कोणते, जागतिक बँक. तर बघा, ब्रेटन वुड्स ट्विन्स. तर ब्रेटन वुड्स जी कॉन्फरन्स होती ती कधी भरली होती, 1944 मध्ये. ब्रेटन वूड कॉन्फरन्स. तर यामध्ये तयार करण्यात आलेल्या 2 बहुपक्षीय संदर्भ म्हणजेच IMF आणि जागतिक बँकेची स्थापना करणे. म्हणून या ठिकाणी या 2 जागतिक ज्या संस्था आहेत तर यांची स्थापना करण्यात आली ब्रेटन वुड्स कॉन्फरन्समध्ये. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर IMF आणि जागतिक बँक. तर IMF जे आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याची स्थापना कधी झाली, 27 डिसेंबर 1945 मध्ये. हेडक्वार्टर कुठे आहे, वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC कुठे आहे, USA मध्ये. याचबरोबर जागतिक बँकेची देखील स्थापना कधी झाली, 27 डिसेंबर 1945 मध्ये. तर विकसनशील देश आणि अविकसित देश यांना विकासासाठी कर्ज पुरवठा करणे हे कोणाचे कार्य आहे, जागतिक बँकेचे. तर बघा, जागतिक बँकेने आपले पहिले कर्ज कोणत्या देशात दिले होते, फ्रान्स. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. ऊसाची सुरू हंगामाची म्हणजेच 1 साली लागवड जर टिंबटिंब महिन्यात केली गेली तर ती अतिशय यशस्वी ठरते. कोणत्या महिन्यात, नोव्हेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबर आणि फेब्रुवारी. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. यानंतर पुढचा प्रश्न देखील पाहूया. पुढचा प्रश्न बघा, बुंदेल लोबिया, श्वेता, कोकण चरा, UPC 5286 या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत. तर या कोणत्या पिकाच्या जाती आहेत, तर ते पीक आहे चवळी. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, चवळीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फुरद, नत्र यांचे प्रमाण असते. यामुळे जनावरांना मोठ्या प्रमाणात जीवनसत्वाचा चवळीमुळे पुरवठा होतो. याचबरोबर जमिनीला नायट्रोजन मिळून जमिनीची प्रत देखील या ठिकाणी चवळीमुळे सुधारते. तर चवळी या पिकास जमीन कशी लागते, तर ती जमीन असावी लागते काळी, मध्यम भारी किंवा गाळाची जमीन. पेरणीचा हंगाम जर पाहिला चवळी या पिकाचा तर खरीप आणि उन्हाळी. खरीप म्हणजे जून ते ऑगस्ट दरम्यान आणि उन्हाळी म्हणजे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान. चवळीची जी शेंग असते तर या शेंगातील दाणे असतात. तर यामध्ये किती टक्के प्रथिने असतात, 13 ते 15% प्रथिने असतात. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था.
तर या शेती संस्थेची स्थापना कधी झाली? 2003 मध्ये. आणि राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था कुठे आहे? उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद या ठिकाणी. याचबरोबर 2002 मध्ये देशातील पहिले सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ते आहे सिक्कीम हे राज्य. कोणते? सिक्कीम राज्य. सेंद्रिय शेती म्हणजे काय? निसर्गाकडून जे आपण घेतो तेच निसर्गाला परत करणे म्हणजेच काय? सेंद्रिय शेती. व्याख्या जर पाहिली तर पिके, पशुधन आणि मानवासाठी अन्न उत्पादन तसेच पिकांच्या किडी आणि रोगापासून संरक्षण करण्यासाठी सर्वस्वी पर्यावरणाशी निगडीत घडणाऱ्या जैविक क्रियेवर अवलंबून असणाऱ्या एकात्मिक शाश्वत शेती पद्धतीस काय म्हटले जाते? सेंद्रिय शेती पद्धत. आधुनिक सेंद्रिय शेतीचे जनक असे कोणाला ओळखले जाते? सर हॉवार्ड यांना. सर हॉवार्ड. तर एक पुस्तक आहे शेतीकडे पहा. हे पुस्तक कोणाचे आहे? लॉर्ड नॉर्थबर्न यांचे. लॉर्ड नॉर्थबर्न यांचे. पुस्तकाचे नाव शेतीकडे पहा. तर या पुस्तकात सेंद्रिय शेतीची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33. टिंबटिंब ही गांडुळाची जात गांडूळ खत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. तर बघा, गांडूळ जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो आणि ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग हा जो असतो तर हा विष्ठा म्हणून तो शरीराच्या बाहेर टाकतो. त्यालाच काय म्हटलं जाते? गांडूळ खत. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जाते? वर्मी कंपोस्ट. वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत. तर गांडुळाची कोणती जात ही गांडूळ खत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते? तर ते आहे कोणती? इसिनिया फेटिडा. ऑप्शन क्रमांक 2. तर ही जी आहे पेरिओनिक्स ही देखील वापरली जाते, पण सगळ्यात जास्त इसिनिया फेटिडा ही जात या ठिकाणी वापरली जाते गांडूळ खत निर्मितीसाठी. तर बघा, गांडुळाची जगामध्ये किती जाती आहेत? तर 3000 पेक्षा जास्त जाती जगामध्ये गांडुळाच्या आढळतात आणि भारतामध्ये 300 पेक्षा जास्त जाती आपल्याला या ठिकाणी आढळतात. गांडूळ खताचे जर उपयोग जर पाहिले आपण तर गांडूळ खतामुळे काय होते? तर जमिनीची जी पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही या ठिकाणी वाढते. जमिनीची जी धूप असते तर ही गांडूळ खतामुळे कमी होते. याचबरोबर जमिनीची उत्तम मशागत देखील होते. बाष्पीभवनाचे प्रमाण देखील या ठिकाणी कमी होते. पुढचा प्रश्न, पुढील विधाने तपासा. प्रश्न क्रमांक 34. पुढील विधाने तपासा. पहिले विधान आहे गव्हाचे शास्त्रीय नाव ट्रिटिकम एस्टिवम आहे, हे या ठिकाणी योग्य आहे. आणि दुसरे विधान दिलेले आहे महाराष्ट्रातील गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथे आहे. हे दोन्ही देखील विधाने या ठिकाणी योग्य आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही विधाने योग्य. तर महत्त्वाची माहिती ती म्हणजे गव्हाची जी पीठ असते तर या पिठामध्ये एक तर ग्लुटेन आणि दुसरे म्हणजे कोणते? लायसिन. ही 2 प्रथिने आपल्याला आढळतात गव्हाच्या पिठामध्ये. आणि या प्रथिनांमुळे ब्रेड जे असतात, गव्हापासून बनवलेले ब्रेड, हे वजनाने हलके आणि सच्छिद्र होण्यास मदत होते. गव्हामध्ये उपलब्ध जर व्हिटॅमिन जर पाहिले तर ते कोणते आहेत? तर ते आहे थायमिन देखील गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला आढळते. याचबरोबर रायबोफ्लेविन हे देखील आढळते. निकोटिनिक ॲसिड देखील यामध्ये आढळते. गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे? ट्रिटिकम ॲसेटिवम. अजून महत्त्वाची जर माहिती पाहिली तर जगामधील सर्वाधिक गहू उत्पादक देश तो म्हणजे कोणता? पहिला आहे चीन, दुसरा आहे आपला भारत देश. भारतातील प्रमुख गहू उत्पादक राज्य जर पाहिले तर पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे उत्तर प्रदेशचा, दुसरा क्रमांक मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक तो म्हणजे पंजाब. देशातील गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? शिमला या ठिकाणी. शिमला कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये. आणि महाराष्ट्रातील गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? महाबळेश्वर. महाबळेश्वर कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, टिंबटिंबच्या तेलात लिनोलिक स्निग्ध आम्लाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तर कशाच्या तेलामध्ये लिनोलिक स्निग्ध आम्लाचे प्रमाण जास्त असते? तर ते आहे सूर्यफुलाचे तेल. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, सूर्यफुलाच्या तेलामध्ये लिनोलिक स्निग्ध आम्लाचे प्रमाण जास्त असल्याने
रक्तामधील जे कोलेस्ट्रॉल असते त्याचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. सूर्यफुलाचे शास्त्रीय नाव काय आहे? हेलिंथस. काय नाव आहे? हेलिंथस एनस. एक तेलवर्गीय पीक आहे. याचे उगमस्थान काय आहे? मेक्सिको, दक्षिण अमेरिका. सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण किती असते? 48 ते 53%. आणि हे जे सूर्यफूल पीक आहे तेलवर्गीय पीक, तर हे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये घेतले जाते. जगात सर्वाधिक सूर्यफुलाचे उत्पादन घेणारा देश तो म्हणजे कोणता आहे? रशिया. किती घेतले जाते? 16.41%. सूर्यफुलाच्या उत्पन्नामध्ये आपल्या देशाचा क्रमांक तो लागतो, तर तो आहे 7वा क्रमांक. आणि सूर्यफुलाच्या उत्पन्नामध्ये देशातील प्रथम राज्य आहे ते म्हणजे कोणते? कर्नाटक. ही तर महत्वाची माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. सिसॅमस इंडिकम हे खालीलपैकी कोणत्या तेलवर्गीय पिकाचे शास्त्रीय नाव आहे? तर ते तेलवर्गीय पीक आहे ते म्हणजे तीळ. ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, तिळाचे सर्वाधिक जास्त उत्पादन घेणारा देश तो म्हणजे पहिला आहे चीन आणि दुसरा आहे तो म्हणजे आपला भारत देश. जगात सर्वाधिक जास्त तिळाची लागवड कुठे होते? आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये. तीळ पिकाची पेरणी करताना काय केले जाते? तर ते जे बियाणे असते तर यामध्ये माती किंवा वाळू मिसळून पेरणी केली जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. स्क्लेरोसियम रुनफिसाय या बुरशीमुळे भुईमुग पिकावर खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? तर तो रोग कोणता आहे? तर तो रोग आहे मर रोग. कोणता? मर रोग. तर बघा, भुईमुगाचे शास्त्रीय नाव काय आहे? अरॅचिस हायपोजिया. हायपोजिया हे भुईमुगाचे शास्त्रीय नाव आहे. भुईमुगाचे जे शेंगदाणा असतो तर यामध्ये 40 ते 50% तेलाचे प्रमाण आपल्याला आढळते. किती टक्के? 40 ते 50%. तर भुईमुग पेंडीच्या खतामध्ये नत्राचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. भुईमुग पिकाच्या पेंडीमध्ये नत्राचे जे प्रमाण असते तर हे सर्वाधिक असते. याचबरोबर मर रोग हा कोणत्या बुरशीमुळे उद्भवतो? स्क्लेरोसियम रुनफिसाय या बुरशीमुळे. याचबरोबर सर्कोस्पोरा या बुरशीमुळे भुईमुग पिकावर कोणता रोग उद्भवतो? तो म्हणजे टिक्का रोग. तर यामध्ये काय होते? पानांवर काळ्या रंगाच्या ठिपक्याभोवती पिवळ्या रंगाचे वर्तुळ तयार होते आणि शेंगातील दाणे जे असतात तर हे बारीक आणि सुरकुतल्यासारखे होतात. अजून एक महत्त्वाचा रोग आहे तो म्हणजे कोणता? तांबेरा रोग. तर हा रोग कोणत्या बुरशीमुळे उद्भवतो? फुक्सिनिया. तुम्ही लक्षात ठेवा, फुक्सिनिया एराचिडिकोला या बुरशीमुळे भुईमुग पिकावर कोणता रोग उद्भवतो? तांबेरा रोग. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 मर रोग. पुढचा प्रश्न, निरंजन ही खालीलपैकी कोणत्या फळ पिकाची एक विकसित जात आहे? कोणती? निरंजन. तर ही आहे आंबा या पिकाची एक विकसित जात. तर बघा, निरंजन कोणी विकसित केलेली आहे? मराठवाडा कृषी विद्यापीठ संभाजीनगर. मराठवाडा कृषी विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथील हिमायत बाग येथील कोणती बाग आहे? त्या ठिकाणी हिमायत बाग. तर हिमायत बाग येथील बिगर हंगामी फळे येणाऱ्या झाडापासून ही निरंजन ही आंबा या फळ पिकाची जात विकसित करण्यात आलेली आहे. तर निरंजन या आंबा या फळ पिकाच्या जातीमध्ये आम्लता किती असते हे देखील परीक्षेमध्ये विचारले जाते, तर 0.40%. याचबरोबर आंबा या फळ पिकाची काही महत्त्वाच्या जाती जर पाहिल्या आपण तर एक महत्त्वाची जात आहे ती म्हणजे लंगडा. तर ही उत्तर भारतामधील एक लोकप्रिय जात आहे. या लंगडा या जातीचे जे आंबे असतात तर हे अतिशय गोड असतात आणि 1 वर्षाआड ही फळे येतात. याचबरोबर अजून एक महत्त्वाची जाती म्हणजे कोणती आहे? तोतापुरी. कोणती? तोतापुरी. ही जी आंब्याची जात आहे तर ही दक्षिण भारतामध्ये याचे उत्पादन घेतले जाते. कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये या झाडाची वाढ चांगली होते. त्यानंतर अजून एक महत्त्वाचे आहे ती म्हणजे नीलम. तर नीलम या जातीचे आंबे असतात तर या आंब्याला कशाचा धोका असतो? तर भुंग्यांचा उपद्रव असतो. भुंग्यांच्या उपद्रवाचा धोका असतो.
तर निलमी आंब्याचे जर आपण वजन पाहिले, सरासरी वजन, तर ते किती असते? 225 ग्रॅम. गराचे प्रमाण यामध्ये किती असते? 64%. आम्लता किती असते निलम आंब्याची? 0.27%. आणि ही दक्षिण भारतीय आंब्याची जात आहे, ती म्हणजे कोणती? नीलम. पुढचा प्रश्न, राठी या गायीच्या जातीचे मूळस्थान खालीलपैकी कोणते आहे? राठी गायीची जात, तर ते आहे उगमस्थान राजस्थान. राजस्थानमधील अलवार. कोणते ठिकाण? अलवार. तर बघा, राठी गायीविषयी जर आपण वैशिष्ट्ये जर पाहिली, तर एका वितामध्ये सरासरी दूध किती देते? 1500 ते 2500 लिटर. वैशिष्ट्ये जर पाहिली, ही एक काटक जात आहे राठी. शरीराचा बांधा अतिशय मजबूत असतो. रंग जर पाहिला तर पांढरी काळी किंवा पांढरी तांबडी हे रंग या गायीला असतात. तर याचबरोबर गायीच्या जर आपण दळ जाते आणि त्यांचे मूळस्थान जर पाहिले, तर बघा, जी लाल सिंधी आहे गायीची जात, लाल सिंधी, तर या जातीचे उगमस्थान कोणते आहे? पाकिस्तानमधील सिंध प्रांत. पाकिस्तानमधील सिंध प्रांत. त्यानंतर गिर गाय. गिर गायीचे मूळ स्थान कोणते आहे? गुजरात. गुजरातमधील गिर. त्यानंतर अजून एक आहे म्हणजेच गुजरातमधील कच्छ. तर या ठिकाणची कोणती गाय आहे? तर ते आहे कांक्रेज. या जातीची गाय ती म्हणजे आहे कुठली? कच्छ. याचबरोबर साहिवाल अजून एक आहे महत्वाची, ती म्हणजे साहिवाल. तर या जातीच्या गायीचे जे उगमस्थान आहे म्हणजे मूळस्थान ते कोणते आहे? पाकिस्तान. पुढचा प्रश्न बघा, टोगेनबर्ग, नुबियन, अंगोरा या टिंबटिंब आहेत. तर या काय आहेत? तर या आहेत शेळीच्या विदेशी जाती. ऑप्शन क्रमांक 2. शेळीला काय म्हटले जाते? गरिबांची गाय असे देखील म्हटले जाते. शेळ्यांच्या संख्येमध्ये जगात प्रथम देश कोणता आहे? तो म्हणजे आपला भारत देश. राष्ट्रीय शेळी संशोधन केंद्र कुठे आहे? मखदूम या ठिकाणी. मखदूम कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. राष्ट्रीय शेळी संशोधन केंद्राची स्थापना कधी करण्यात आली? 1976 मध्ये. देशाच्या एकूण मांस उत्पन्नामध्ये शेळीचा वाटा किती आहे? 35%. आणि मेंढीचा वाटा किती आहे? 25%. शेळीच्या देशी जाती कोणत्या आहेत महत्त्वाच्या? त्या आहेत उस्मानाबादी, संगमनेरी, जमनापरी आहे, त्यानंतर आहे पश्चिमा, त्यानंतर सुरती, त्यानंतर बारबरी. आणि विदेशी जाती त्या जर पाहिल्या तर त्या कोणत्या आहेत महत्त्वाच्या? तर पहिली जात आहे ती म्हणजे कोणती? सानेन. सानेन या शेळीचे मूळस्थान कोणते आहे? स्वित्झर्लंडमधील सानेन खोरे. तर सानेन या शेळीला काय म्हटले जाते? मिल्क क्वीन. मिल्क क्वीन म्हणजेच दुधाची महाराणी. मूळस्थान सानेन खोरे, स्वित्झर्लंड. आणि दुधाचे सर्वाधिक उत्पादन देणारी ही एक शेळीची विदेशी जात आहे. त्यानंतर पुढची जात आहे ती म्हणजे कोणती? अंगोरा. तर ही जी जात आहे, तर या जातीचे शेळीचे उगमस्थान कोणते आहे? मूळस्थान, तर ते आहे तुर्कस्थान. आणि अंगोरा या जातीच्या शेळीमध्ये ही जी शेळी असते, तर या शेळीच्या अंगावरील जे केस असतात, तर त्याला एक शब्द आहे, तो म्हणजे मोहेर. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, मोहेर. त्यानंतर जे टोगेनबर्ग आहे ही शेळीची जात, तर या शेळीच्या जातीचे मूळस्थान कोणते आहे? स्वित्झर्लंड. आणि USA मधील ही एक महत्त्वाची दुधाळ शेळी आहे. नुबियन जर पाहिली तर या शेळीचा मांस आणि दुधासाठी उपयोग केला जातो. मांस आणि दूध. यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढील विधाने तपासा. पहिले विधान, म्हशीच्या दुधाला पांढरा रंग त्यामध्ये असणाऱ्या केसींमुळे प्राप्त होतो आणि म्हशीच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण 3.7% असते. तर हे दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही विधाने योग्य. तर बघा, म्हशीचे शास्त्रीय नाव काय आहे? बॅबालस. नाव लक्षात ठेवा, बॅबालस बुबालिस हे म्हशीचे एक वैज्ञानिक नाव आहे. भारतीय म्हशींमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? ते असते 50. जगामध्ये सर्वाधिक म्हशींची संख्या कुठे आहे? भारत देशामध्ये. आणि भारतामध्ये सर्वाधिक म्हशींची संख्या कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये.
केंद्रीय म्हैस संशोधन संस्था कुठे आहे? तर ती आहे कुठे? हरियाणामधील हिस्सार या ठिकाणी. हरियाणामधील हिस्सार या ठिकाणी. म्हशीच्या दुधातील फॅट जर आपण पाहिले स्निग्धांश, तर फॅटचे प्रमाण किती असते? 6 ते 10%, म्हणजेच किती? 7.38%. रान म्हशींसाठी जगातील एकमेव राखीव असलेले क्षेत्र, वनक्षेत्र, ते म्हणजे कुठे आहे? तर ते आहे गडचिरोलीमध्ये. गडचिरोलीमधील कोलामार्ग या ठिकाणी. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे प्रश्नांचा या ठिकाणी सराव केलेला आहे आणि या व्हिडिओची PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.